नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। पतंग महोत्सव में अरविंद वालीकर के 45 साल के अनुभव ने बांधा समा। पतंग महोत्सव के मंच पर जब अनुभवी पतंगबाज अरविंद वालीकर ने अपने 45 वर्षों के अनमोल अनुभव साझा किए तो पूरा माहौल प्रेरणा और उत्साह से भर गया। उन्होंने कहा, पतंगबाजी सिर्फ एक खेल नहीं बल्कि यह धैर्य, रणनीति और टीम वर्क का अद्भुत संगम है। यह कला हमें जीवन के अहम सबक सिखाती है और खुले आसमान में उड़ान भरने का जज्बा देती है। इस आयोजन में अरविंद शिवलिंग वालीकर का पूरा परिवार भी सहभागी रहा, जिनमें राजेंद्र शिवलिंग वालीकर, निखिल वालीकर, भूषण वालीकर, यश वालीकर और मनीषा वालीकर भी शामिल थे। सभी ने उत्सव का भरपूर आनंद उठाया और महोत्सव को खास बनाने में योगदान दिया। स्थानीय रहवासी और वरिष्ठ नागरिकों ने भी मकर संक्रांति के इस पर्व को बड़े उत्साह के साथ मनाया। महोत्सव के दौरान उत्कृष्ट पतंगबाजी करने वाले प्रतिभागियों को विशेष रूप से सम्मानित किया गया। इस आयोजन में शिवसेना के कई कार्यकर्ता, महिला अधिकारी और स्थानीय नेता भी मौजूद रहे, जिन्होंने कार्यक्रम को और भी खास बना दिया। अरविंद वालीकर की प्रेरणादायक कहानी ने उपस्थित युवाओं को अपने जुनून के प्रति समर्पित रहने और जीवन में ऊंची उड़ान भरने का संदेश दिया। उनकी बातें और उनकी कला ने महोत्सव को एक नई ऊंचाई दी और इसे एक यादगार आयोजन बना दिया। आताच निखिलने सांगितल्याप्रमाणे शिवसेना शहर शाखा, युवा सेना आणि महिला आघाडी अंबरनाथ मध्ये विविध प्रकारचे नागरिकांना हवेसे वाटणारे, कधीही अंबरनाथकरांना बघायला न मिळणारे, या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच असे होणारे, मग ते हुरडा पार्टी असेल, स्ट्रीट फेस्टिवल असेल, आणखी इतर अनेक कार्यक्रम जे अंबरनाथकरांना आम्ही शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून, आमची शिवसेना शहर शाखेची पूर्ण टीम, आमचे कार्यकर्ते त्यांना फक्त सांगायची कोटी ते अगदी झोकून जातात आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल यासाठी लक्ष देतात आणि अंबरनाथकर याची मजा लुटतात। अंबरनाथकरांना नवीन असा हा कार्यक्रम पतंग महोत्सव युवा सेनेच्या माध्यमातून भेटलेला आहे आणि त्याची मजा आज लहान मुलांपासून तर अगदी वयोवृद्धापर्यंत, महिलांपर्यंत सगळे घेत आहेत। आणि अंबरनाथकरांना लवकरच आम्ही हुरडा पार्टी जी कोकणामध्ये किंवा घाटाच्या वर होते, ती हुरडा पार्टी सुद्धा यापूर्वी दिली, ती आता लवकरच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। याच्यामध्ये एक गाव बसवलं जातं आणि त्या गावामध्ये हुरडा काय असतो आणि त्या हुरड्याचे फायदे काय आहेत असं सगळं नागरिकांना पाहायला मिळतं आणि तिथेही मोफत असं असतं, कुठेही तिकीट नसतं आणि अशा प्रकारे नागरिक अंबरनाथकर आम्हाला जो आशीर्वाद देतात, त्या आशीर्वादामुळे आम्ही अंबरनाथकरांची सेवा अहोरात्र करत आहोत। आपण थोड्या वेळापूर्वी पतंग उडवली, लहानपणीच्या आठवणी जागे झाल्या का थोडं? मी अंबरनाथ मध्ये गेली 45 वर्ष अनेक वेळा पतंग उडवली, कन्नी बांधली आणि अनेकांच्या पतंग कट केलेले आहेत। त्यामुळं नवीन नाही काहीच, पतंग उडवणं हा लहानपणापासूनची आवड आहे आणि अंबरनाथ पूर्वी एक खेडेगावासारखं होतं, ते आज शहर झालेलं आहे। त्यामुळं पुन्हा पुन्हा हे कार्यक्रम पाहायला मिळतात आणि आम्ही ते करतो आणि ते करत असताना त्याची मजा देखील घेत असतो। योगायोग म्हणजे तुम्ही पतंग उडवायला घेतली आणि दुसऱ्याची पतंग कापली असता लगेच? हो, ती पतंग एकमेकाला घर्षण झाली। पकडू का? एंडी तिकडे, एंडी पकडू। पतंग महोत्सव आयोजित केलाय, पहिल्यांदाच असा महोत्सव अंबरनाथ शहरात होतोय आणि मोठा प्रतिसाद मिळतोय लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत, काय सांगा? आज अंबरनाथ शहरामध्ये युवा सेना अंबरनाथच्या वतीने आम्ही भव्य पतंग महोत्सव काईट फेस्टिवल आयोजित गेलेला आहे। अंबरनाथमध्ये आम्ही नेहमी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काईट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केलेला आहे आणि
या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत. इतका मोठा काईट फेस्टिवल कदाचित अंबरनाथमध्ये यापूर्वी कधी झालेला नाहीये. आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे उडतायत. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असा मिळत आहे. आणि इथे फक्त दोरा आणि पतंग, कुठच्याही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिसं देखील ठेवलेले आहे. हे सगळं करताना शिवसेना शहर प्रमुख माननीय अरविंद वालेकर साहेब, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या अंबरनाथमध्ये आज नव्हे तर अनेक वेगवेगळे, जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल, आत्ताच मागे एक होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला. युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथमध्ये आज इथे आयोजित केलेला आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.